सायली बरोबर काम करण्याची एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. आम्ही दोघं नाशिकचे आहोत, पण एवढ्या वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदा आता मुंबईत आम्ही भेटतोय आणि आमचा पहिला प्रोजेक्ट आहे एकत्र असा. माझा पहिला शो असणार आहे स्टार प्रवाह या वाहिनीवर आणि हा पहिला पुरस्कार सोहळा आहे स्टार प्रवाहाचा जो मी नमस्कार, मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर स्टार प्रवाह परिवार सोहळ्याला आज कोणाची एंट्री झाली आहे. खरं तर चेतन मालिकेवर प्रेक्षकांनी इतकं प्रेम केलं होतं, त्या कॅरेक्टरवर प्रेम केलं होतं आणि सगळेच जण मिस करत होते. आता फायनली पुन्हा एकदा कमबॅक होणार आहे, ते पण सायली बरोबर. सो हे सरप्राईजच आहे, कारण का आम्हालाही माहीत नव्हतं की तुमची जोडी आज येणार आहे रेड कार्पेटवर. सो ते प्रेम प्रेक्षकांनी केलं होतं. आता पुन्हा नव्याने जेव्हा मालिका येणार आहे, सो तसंच प्रेक्षक प्रेम करणार आहेत. आणि या मालिकेबद्दल आता काय सांगशील? थोडं थोडं तर सगळ्यांना रिव्हील होतं आहे. एक पूर्व पुण्याई असतेच, तशी त्या मालिकेची थोडीशी पुण्याई माझ्या पाठीशी आहे. पण परत शून्यातनं सुरुवात करायची याची मला जाणीव आहे, कारण की ते पहिल्या एपिसोड पुरतं ते पुरेल, पण त्याच्यानंतर जे काय आहे ते परत शून्यातनं उभं करायचं आहे. तर त्यासाठी जी मेहनत लागते ती मेहनत आम्ही दोघे मिळून घेतोच आहोत. सायली बरोबर काम करण्याची एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. आम्ही दोघं नाशिकचे आहोत, पण एवढ्या वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदा आता मुंबईत आम्ही भेटतोय आणि आमचा पहिला प्रोजेक्ट आहे एकत्र असा. सायलीचं काम तर याआधी मी बघितलंच आहे, ती उत्तमच काम करते, पण माणूस म्हणून सुद्धा ती खूप चांगली असा एक मला जरा तिच्याशी भेटून जरा एक अंदाज येतो ना माणसाचा. गुड ह्युमन बिंग. तर आणि ते कामातनं पण मग दिसतं आणि ते केमिस्ट्रीसाठी पण ते आमच्या खूप फायद्याचं ठरेल आणि दोघं मिळून आम्ही उत्तम काम करू असं लोक म्हणतात. हो, ते डेफिनेटली आम्ही उत्तमच काम करण्याचा आमच्याकडनं 100% प्रयत्न करू आणि आम्ही काळजी घेऊ की आमच्याकडनं कुठल्याही चुका होणार नाहीत आणि आम्ही चांगल्यात चांगलं काम तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण आम्हाला ते आम्ही लुक टेस्ट एकत्र केली, त्यामुळे तो अंदाज आला आहे त्या केमिस्ट्रीचा आणि ते गिव्ह अँड टेकचा आणि खूप मजा आली ते हे करतानाच. आणि ते इतकं स्पॉन्टेनियस खूप गोष्टी होत्या ना त्या लुक टेस्टमध्ये की फार मजा आली आणि असं झालं की अरे काहीतरी वेगळं करायला मिळते आता खूप काळानंतर. त्यामुळे डेफिनेटली छान होईल. छान होणारच. आणि स्टार प्रवाहाबरोबर तू येतेस, त्यांच्याबरोबर आता तू काम करणार आहेस. सो किती एक्साइटमेंट होती जेव्हा तुला कळलं की आपण असा प्रोजेक्ट करणार आहोत किंवा सुरुवात होणार आहे? किती एक्साइटमेंट होती? प्रचंड एक्साइटमेंट होती, पण मला छान गोष्ट अशी सांगावीशी वाटते की खूप हक्काने स्टार प्रवाहाच्या टीमने मला हे सांगितलं की तू करतेस. विचारलं हा पुढचा मुद्दा आहे, विचारलं किंवा नाही विचारलं, पण मला तो हक्क आवडला मला त्यांचा की ही सिरियल आहे आणि ती तुला करायची. सो हे प्रेम आणि इतकी आपुलकी या संपूर्ण टीमने स्टार प्रवाहाच्या दाखवली. अर्थात माझा पहिला शो असणार आहे स्टार प्रवाह या वाहिनीवर आणि हा पहिला पुरस्कार सोहळा आहे स्टार प्रवाहाचा जो मी अटेंड मालिका आली नाही त्याच्या आधी पुरस्कार आले. सो मी हा अटेंड करणारा पहिला पुरस्कार सोहळा आहे स्टार प्रवाहाचा. प्रवाह पिक्चर्सचे त्याचा सोहळा अटेंड केला होता, पण स्टार प्रवाह या वाहिनीसाठी पहिल्यांदा मी आज इथे उपस्थित आहे आणि हे ओव्हरऑलच हा माहोल बघूनच मला मजा येते. त्यामुळे या सगळ्यांच्या परिवाराचा एक भाग होताना एक्साइटमेंट आहेच आहे, आनंद प्रचंड जास्त. नक्कीच चेतन, बरेचसे रेड कार्पेट झालेले आहेत तेव्हा आउटफिट्स कमाल असायचे. आजचं आउटफिटचं क्रेडिट कोणाला आहे? दोघांनाही प्रश्न आहे. सायली, तुझं पण आउटफिट खूप कमाल वाटतंय. सो आउटफिटचं क्रेडिट, कारण का रेड कार्पेट म्हटलं की काहीतरी वेगळंच करून जायचं असतं. सो काय सांग? मी काहीतरी वेगळंच करतो, वेगळंच होतं, करायला जातो एक आणि होतं बोलतंच. तसा ओव्हर कॉन्फिडन्स माझा थोडासा नडला. मी म्हणालो की काय जायचं दुकानात आणि घेऊन यायचं. सिल्वर आम्हाला रंग दिला होता, सिल्वर आणि मोती. आता सिल्वर आणि मोतीचं पुरुषांच्या वाट्याला फार काही नव्हतं. सगळे दुकानं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तर म्हटलं मग काहीतरी करायला लागेल. मग रुजुताने ते आदल्या रात्री जरा हातात घेतल्या गोष्टी नेहमी तुझ्याच आणि ते शेवटी मी जातो की आता काही होत नाही, आता काय करू. तर मग त्यावेळी ते होतं. तर मग आम्ही एक जॅकेट विकत घेतलं, त्यावर मागे एक कापड घेतलं. हे तर ते कापड एका माणसाकडे शिवायला बरं, ते शिलाई मशीन वेगळं असतं त्याचं काहीतरी. मग हातापाया पडून कुठून तरी कानाकोपऱ्यात एक जण होता, त्याच्याकडे हे विशिष्ट मशीन होतं. मग त्याने ते शिवून दिलं. त्याच्यानंतर हे रात्री आम्ही दोघांनी हे जे दिसतंय ही लेस चिकटवली. असं सगळं स्वतःच दोघं डिझायनर झाले ह्या कॉस्ट्युम्स. आता आम्हाला कॉन्फिडन्स जो काय वाढतोय ना, तुम्ही बघा काही दिवसात एखादं बुटीक वगैरे किंवा ब्रँड लेबल. हो, तू काय सांगशील? नेहमीप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे, दर इव्हेंटप्रमाणे
माझं स्टायलिंग, माझा संपूर्ण लुकचं क्रेडिट तृषाला नायक या व्यक्तीला जातं. कारण मला असं वाटतं की ती नसेल तर मी काय काय करेन माझ्या आयुष्यात इव्हेंट्ससाठी, मला काहीही कल्पना नाही आहे. मला काहीच कल्पना नाही. असं नाही आहे की मी माझं स्टायलिंग करून जाऊ शकते का नाही, पण मी इतकी मी तिच्यावर डिपेंडेबल आहे, इतकी अवलंबून आहे की ती नसेल तर मी एखाद्या इव्हेंटला जायची मला भीतीच वाटेल. पण हे संपूर्ण क्रेडिट तिचं आहे आणि तिला कळतं की मी कशात बरी दिसेल, चांगली दिसेल आणि सगळ्याच गोष्टी. सो आमची थीम होती सिल्वर आणि पर्ल. तर प्रत्येक वेळेला खूप खूप उद्योग केले, खूप उद्योग. आणि हे आता काढायला किती महागात पडणार आहे देव जाणे, कारण चिकटवले डिरेक्टली ग्लूने, तर म्हणजे केसांनाही ग्लू असणार आहे आता. पण मला असं वाटतं की असे काही दिवस असतात ज्याच्यात तुम्हाला छान नटून थटून मजा करायला मिळते, फ्लॉन्ट करायला मिळतं. त्यामुळे ते करावं माणसाने. मग जाऊ दे, नंतरचे सगळे कष्ट घेऊया आपण. करून घ्यायचं. हां, डेफिनेटली. सो येस, खरंच प्रेक्षकही एक्सायटेड असणार आहेत की दोघांची जोडी खरं तर जेव्हा प्रोमो येणार आहे तेव्हा खरी एक्साइटमेंट असणार आहे की काय असणार आहे. तोपर्यंत तुमच्या प्रेक्षकांनी असंच प्रेम तुमच्यावर केलं होतं, सो जाता आता तुमच्या प्रेक्षकांना काय सांगितलं? नाही, आम्हाला खात्री आहे की ह्याही आमच्या कामावर प्रेक्षक तेवढंच प्रेम करतील आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेतोच आहे. तर हेही काम आमचं गोड मानून घ्या आणि ते असंच उचलून धरा. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. नाही मम्म. आणि दुसरी गोष्ट तर आम्ही आमच्याकडनं सर्वोत्कृष्ट काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अगदी जेन्युइन प्रयत्न करू. दॅट्स